नमस्कार. कला संग्रह या चॅनलवर सर्वांचे परत एकदा स्वागत आहे. तर आजच्या आमच्या कलेक्शनमध्ये आहे ही भातुकली सेट. तर सगळ्यांना बालपणीची आठवण येऊन जाईल की आपण याच्यामध्ये ना सगळ्या प्रकारचे जे किचन मिनिएचर्स आहेत ते बनवलेले आहेत मोत्यापासनं. तर याचे ट्युटोरियल जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, आपण अपलोड करत राहू. तर सगळ्यात पहिले आपण घेऊन आलो आहे ही कपबशी. तर सगळ्यात आधी चहा प्यायला पाहिजे ना, त्यानंतरच आपल्याला ताजेतवाने फील होईल. त्यामुळे आपण ही एक छोटीशी बघा किती क्यूटशी ही कप आहे आणि सोबतच त्याच्यात ती बशी जी आहे ती एकदम मॅचिंग दिसते. तर ही अशी आपली कप बशी. त्यानंतर ना आता नेक्स्ट येत आहे ते आहे पोळपाट लाटणं. आता हे खालचे पोळपाट आहे, याला असं स्टँड पण दिलेले आहेत जेणेकरून ती व्यवस्थित बसून राहावी. आणि हे लाटणे आहे, तर दोन्ही साईडला धरायला दिलेला आहे. व्यवस्थित अशा प्रकारे आपल्याला त्याच्यावर व्हर्च्युअल पोळ्या लाटता येतील. तर अशा प्रकारे पोळपाट लाटणे. आता पोळ्या तयार झाल्या आहेत पण आपल्याला चूल पण हवी आहे. तर ही आहे सुंदरशी चूल. तर याच्यामध्ये बघा लाकडं जी आहे ती पण आपण पेटलेली असतात, तर त्यामुळे समोरचा भाग जो आहे लाल कलरचा आणि मागचा पांढरा असा आपण मॅच करून दिलेला आहे. तर आता चुलीवर ठेवण्यासाठी आपल्याला हवे आहे पॅन. तर ही अशी पॅन बनवलेली आहे ज्यावरती आपण मस्त गरम गरम पोळ्या बनवू शकू. तर ही अशी पॅन आहे, त्याला व्यवस्थित हँडल पण दिलेलं आहे. तर हे बघा अशी आपल्याला पोळी लाटायची आहे आणि बस पॅनवर टाकायची आहे. आता पुढची वस्तू आहे ही कढई. तर बघा कढई पण आपण पूर्ण भातुकली सेट जे आहे ते पांढरा आणि लाल याच कलर कॉम्बिनेशनमध्ये बनवलेला आहे. तर कढईला पण व्यवस्थित होल्डर्स दिलेले आहेत, दोन्ही हातामध्ये धरता येतील असे. आणि हे एक छोटंसं चमचा दिलेला आहे, त्याच्यामध्ये काही मिक्स करायचं असेल त्यावेळी. तर अशा प्रकारे ही कढई आणि चमचा जो आहे तो बनलेला आहे. आता वळूया नेक्स्ट आयटमकडे. तर नेक्स्ट आहे हे सुंदर आणि क्यूट असे कुकर. तर आता हे कुकर बंद आहे. तर बघा व्यवस्थित शिट्टी आणि वरचं जे झाकण आहे आणि त्याचं जे धरायचं होल्डर आहे ते सगळं व्यवस्थित याच्यामध्ये बनवलेलं आहे. तर अशा प्रकारे हे क्यूटचं असे कुकर जे आहे ते आपले तयार आहे. तर त्याला पण आपण असं चुलीवर ठेवून दाखवू शकतो. आता नेक्स्ट आयटम पाहूया. आता सगळ्यात आधी आपण हे बाजूला करूया जेणेकरून आपल्याला बाकीची वस्तू पण व्यवस्थित दिसतील. आता ही आहे केटली. ॲक्च्युली आपण जेव्हा कपबशी पाहिली होती त्याच वेळी पाहायला पाहिजे होती, पण ठीक आहे. तर ही आहे केटलीचं बघा समोरचं जे नोझल आहे ते पण व्यवस्थित दिलेलं आहे. तर अशा प्रकारे एका साईडला धरण्यासाठी आहे आणि वरती झाकण पण व्यवस्थित केटलीसारखंच ह्याला डेकोरेट केलेलं आहे. तर अशा प्रकारे केटली जी आहे किती क्यूट दिसते आहे. ही पण लाल आणि पांढऱ्या कलर कॉम्बिनेशनमध्येच बनवलेली आहे. त्यानंतर ना आता हे छोटे छोटे वस्तू आहेत, जसं तांब्या आहे, पेला आहे, छोटंसं पातेलं समजू शकता तुम्ही. तर हे सगळ्या वस्तू याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. तर भातुकली सेट जी आहे ते तुम्ही डेकोरेशनमध्ये ठेवण्यासाठी, आता संक्रांतीची सजावटमध्ये किंवा रुखवतामध्ये ठेवण्यासाठी, तर वेगवेगळ्या प्रकारच्या आपण डेकोरेशनमध्ये यूज करू शकतो. किंवा तुमच्या घरी जे काचेचे अलमारी असतील तिथे पण आपण व्यवस्थित असे मांडून ठेवू शकतो. तर अशा प्रकारे हे भातुकली सेट जे आहे ते उपयोगात येईल. नेक्स्ट आहे ही आपली सूप आहे. तर दोन्हीकडे इकडे पण बघा व्यवस्थित असं धरायला दिलेलं आहे आणि अशा प्रकारे हे मोठं असं सूप जे आहे ते तयार झालेले आहे. आता नेक्स्ट जेव्हा आपण आता धान्य आपल्याला जात्यातनं काढावं लागेल पीठ करण्यासाठी, तर आपल्याकडे हे क्यूट असे जातं आहे. तर सेंटरला एक पोर्शन दिलेला आहे, त्यामध्ये आपण हे वरचे जे त्याचं वरचा जो पार्ट असतो त्यामध्ये असं अडकवायचा आणि जी एक दांडी दिलेली आहे जी आपली नेहमी आपण जे पहिल्याच्या टाईममध्ये जे लाकडाची दांडी असायची तर तशीच ही दांडी आहे. तर त्याला आपण असं धरून व्यवस्थित फिरवू शकतो. तर ही अशी डिटॅचेबल जातं आहे, क्यूट दिसतंय हे पण सुंदर.
त्यानंतर आहे हे उखळ आणि मुसळचं कॉम्बो. तर याच्यामध्ये आपण असं व्यवस्थित पकडून त्याला धरून जे आहे चटणी ठेचा वगैरे बनवण्यासाठी उपयोगात आणता येतं. त्यानंतर आहे हा पाटा आणि वरवंटाचा सेट. हे असे 6 वरवंटा आहे आणि त्यावरती आपल्याला चटणी करायला जे वरचं साधन लागतं ते पण इथे दिलेलं आहे. तर अशा प्रकारे हे पूर्ण जे भातुकली सेट आहे ती आपली तयार आहे. तर तुम्हाला ही आवडली असल्यास किंवा तुमच्याकडे जर असं कलेक्शन असल्यास कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि या सर्व सेटपैकी तुमचा सर्वात आवडता आयटम कोणता वाटला तुम्हाला, सगळ्यात क्यूट काय वाटलं ते पण नक्की सांगा. आणि ट्युटोरियल्स हवे असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा, आम्ही त्याचे ट्युटोरियल्स आणू. आमच्या या सेटमध्ये अजून काही वस्तू ॲड करता येत असतील तर त्या सांगा, आम्ही परत ते सुद्धा आपण कलेक्शन करून घेऊ. तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ कंप्लीट होतो भातुकली सेटचा. तर व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन आले असाल किंवा आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड किंवा फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा. ज्यांना कोणाला भातुकली आवडत असेल, त्यांना क्यूट वस्तू ज्यांना आवडतात त्यांना नक्की शेअर करा. धन्यवाद.